ठाण्याला राघोजी भांगरे चौक केलाय आम्ही. अच्छा, म्हणजे मला वाटलं नव्हतं डॉक्टर एवढे लोक येतील, पण तुम्ही तर सगळं अकोलाच घेऊन आले. दुसरा लॉट आहे ना तो, हा पहिला लॉट आहे. आणि आजच्या या पक्षप्रवेशाला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, मगाशी लाडके ज्येष्ठ पण मला इथे भेटले. आणि व्यासपीठावर आहेत आपले ज्यांनी 40 वर्षाची काँग्रेसची सत्ता उलटवून टाकली, ते जायंट किलर आपले अमोल खताळ, आपले शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, जिल्हा प्रमुख कमलाकर कोते आणि मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण इथं आलात. त्या मारुती मेंगाळ यांचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुमचं सगळ्यांचं अगदी अतिशय मनापासून एवढा प्रवास करून तुम्ही इथं पोचलात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात, जो विश्वास आपण दाखवलात त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि यामध्ये जगनशेठ देशमुख आहेत, सुशांत गजे आहेत, बाळासाहेब भोर आहेत, सचिन शेटे आहेत, रामदास आंबरे आहेत, जावेद जागीरदार आहेत, प्रमुख लोकांची नावं जी दिलीत त्यांनी, रोहिदास जाधव, पोपट मेंगाळ, भरत मेंगाळ, गणेश पापड, सुधीर मदे, आनंदा गिरे, सुभाष येवले, नाता भोर, डी.के. आवारी, गोविंद जोळेकर, सुरेश धुमाळ, किसन आंबरे, बाळासाहेब मदे, मारुती सोमा मेंगाळ, प्रकाश पाचपुते, अजय भांगरे, संदीप भोर, आणखी बरेच लोक आहेत. मी सगळ्यांची नावं नको घेऊ ना, बस ना. बाकी सगळे माझ्या मनापासून सगळ्यांचं स्वागत जे आहे उरलेत. आणि डॉक्टर भोर मगाशी बोलले की मी कधी थकत नाही, मी कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, याचा प्रश्न लोकांना असतो. पण खरं म्हणजे मला दुरुस्त करण्याचं काम डॉक्टर भोर करत असतात. म्हणजे मी कुठे असलो, मुंबईला असलो, दौऱ्यावर असलो, तर डॉक्टरना फोन केला की ते पोचून जातात. आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला खऱ्या अर्थाने डॉक्टर भोर, मी डॉक्टर नसलो तरी मी छोटी मोठी ऑपरेशन केलेली आहेत आणि तुमचं इंजेक्शन आणि औषध गोळी बरोबर लागू पडते. आणि आज खरं म्हणजे मी अनेक ऑपरेशन केले, पण तुम्ही आज सगळ्यात मोठं ऑपरेशन तुम्ही केलेलं आहे. आणि मी मगाशी रामला सांगत होतो, अरे डॉक्टर भोर तर चांगले वक्ते आहेत, भाषण पण चांगलं करतात. त्यामुळे खरे आज मला आनंद आहे. आणि मी परवा मी रात्री आलो काश्मीरमधून. सिंधुदुर्गामध्ये सभा होती निलेश राणेंच्याकडे, ती अटेंड केली. काल दिवसभर कार्यक्रम होते. पुण्यात गेलो, पहाटे आलो, पहाटे पालघरला सकाळी गेलो, पालघरहून आता इथं ठाण्यात आलो. सुप्रीम कोर्टाचे जज ओक साहेबांच्या हस्ते कोर्टाचं उद्घाटन होतं. म्हणजे आणि तुम्हाला भेटलो. आता मी एवढं काम केल्यानंतर, एवढा प्रवास केल्यानंतर, तुम्हाला भेटल्यानंतर अजून मला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. खरं म्हणजे मी नेहमी सांगतो, माझं टॉनिक काय,
तर माझं टॉनिक हे कार्यकर्ते आहेत, ही जनता माझं टॉनिक आहे, ही जनता माझी ऊर्जा आणि प्रेरणा आहे. त्यामुळे मी कधी थकत नाही. काम माझं सुरू असतं 24/7. मी आपल्याला सांगतो, जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस पायाला भिंगरी लावून अख्खा महाराष्ट्र मी फिरलो. आणि मी यायचो सकाळी 9 वाजता टेक ऑफ घ्यायचो, सभा व्हायच्या 7-8 दिवसातून, संध्याकाळी पुन्हा यायचो 10-11 वाजता, रात्रीच्या बैठका व्हायच्या अमोल, त्या मग 12, 1, 2, 3, 4, कधी कधी 5ही वाजायचे पहाटेचे. पुन्हा 9 वाजता मी निघायचो. असा जो काही प्रवास झाला आणि 2.5 वर्षामध्ये जे काम केलं, आज अनेक विकास प्रकल्प आपण राबवले. महाविकास आघाडीने जे विकास प्रकल्प थांबवले होते, तुम्हाला माहितीसाठी मी सांगतो, या महाविकास आघाडीच्या काळात सिंचन प्रकल्प 2.5 वर्षामध्ये फक्त 4 सुप्रमा दिल्या होत्या, प्रशासकीय मान्यता. आपल्या काळात मी मुख्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये 150 सुप्रमा दिल्या, 150. आणि मुख्यमंत्री सहायता निधीचं मगाशी अमोल म्हणाला, मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीच्या काळात 3 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये, आणि तुमच्या एकनाथ शिंदेने 400 पेक्षा जास्ती कोटी रुपये या मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले. यामुळे कुणाचे पैसे? हे सर्वसामान्य लोकांचे पैसे. त्यांचा जीव वाचवण्यासाठी हे पैसे कामाला आले पाहिजेत. आणि म्हणून मी किती लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत केली हे मला माहीत नाही, कारण माझं ह्या हाताचं ह्या हाताला कळत नाही. मी मदत करताना कधी हिशोब ठेवत नाही. तुम्हाला एकच सांगतो, कोल्हापूरमध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती. त्या मुस्लिम मुलीच्या हातामध्ये एक छोटंसं बाळ होतं एवढं. मी म्हणाले, या ताईचं काहीतरी काम आहे. मला तुझं काय काम आहे ताई? बोले इसका नाम दुआ है. बोले दुआ है, अच्छा है. तो बोले नहीं, आपने इसको पैसे दिए मुख्यमंत्री सहायता निधि से, इसलिए इसकी जान बच गई, इसलिए मैंने उसका नाम दुआ रखा है. असे किती प्रकरण आहेत, किती लोक आहेत. शेवटी हा आशीर्वाद आहे. आणि म्हणून या आशीर्वादाच्या जोरावर आपण 2.5 वर्ष 3 वर्ष काम केलं. पुन्हा महायुती, मगाशी सांगितलं की लाडक्या बहिणी, शेतकरी, सगळे लोक एकजूट होऊन, वारकरी, कष्टकरी, शेतकरी, धारकरी सगळे एकत्र आले. आणि महायुतीला आतापर्यंत कधी इतिहासामध्ये 232 जागा मिळाल्या नव्हत्या. पहिल्यांदा एवढा मोठा विजय मिळाला. याचं कारण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती. आणि आता तर जबाबदारी आणखी वाढली आहे. पदावर खाली होतात, पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. बाळासाहेब सांगायचे, पद येतात, पद जातात, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. नाव कमवायचं असतं. आणि म्हणून पदावर खाली झाली. मी सीएम होतो, आता मगाशी डेडिकेटेड टू सीएम अमोलनी सांगितलं, मी सीएम होतो त्यावेळेस लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी DCM आहे. आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन लोकच म्हणायला लागले, सर्वसामान्य माणसाचा नेता. कारण म्हणून आपल्याला शेवटी आपल्याला लोकांची कामं करायची. लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले, ते म्हणाले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले म्हणाले 1500 रुपयात काय तुम्हाला होणार? 1500 रुपये काय तुम्ही काय विकत घेताय का, भीक देताय का, काय काय म्हणाले. कोर्टात गेले ती योजना बंद करायला. आणि त्यांना वाटलं काय आम्ही काय असंच बोलतोय, हे चुनावी जुमला आहे म्हणाल. पण एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला, ते पूर्ण करतो. आणि लाडकी बहीण योजना महायुती सरकारने राबवली आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये एक लाट म्हणजे एक सुनामी होती. विरोधकांची पुरती वाट लावून टाकली. आणि लाडक्या बहिणींनी ज्यांनी आमच्या योजनेमध्ये खोडा घातला त्यांना चांगला जोडा दाखवला आणि त्यांना कायमचं 4 मुंड्या चित केला. आणि म्हणून आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे.
आपल्याला जास्ती काम करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही जो विश्वास व्यक्त केला मारुती बेंगालजी, तुमचा विश्वास मगाशी अमोलने सांगितलं, सही जगह पे आप आए हो. खरं म्हणजे योग्य जागेवर तुम्ही आलेला आहात आणि आपण काम करणारे लोक आहोत. हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, हा कार्यकर्ते जो काम करेल तो पुढे जाईल. आमच्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने स्वतः सांगितलं कोल्हापूरमध्ये, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षामध्ये पुढे जाण्याची संधी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आता निळवंडे धरणाचं तेव्हा आपण चालू केलं पाणी, प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते आणि किती वर्षापूर्वीपासून चालवलं, 50 वर्ष. आणि असे 50, 60 वर्षापासून रखडलेली कामं मी मुख्यमंत्री असताना महायुतीच्या काळात झाली. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते 2014 जलयुक्त शिवार योजना चालू केली, महाविकास आघाडीने ती बंद केली. मराठवाडा वॉटर ग्रिड त्या काळात चालू झाली, ती बंद केली. अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्याच्या या बंद केल्या. आणि त्या आपण महायुती आल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आल्यानंतर पुन्हा चालू केल्या. आज लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मगाशी अमोलने सांगितलं 2-2.5 वर्षापूर्वी का निर्णय घेतला मी, कारण सत्तेच्या मोहापोई सत्याच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण सोडली, बाळासाहेबांचे विचार सोडून बाळासाहेबांचे नको होतं ते तुम्ही केलं. आणि त्यामुळे शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधली, धनुष्यबाण त्यांच्या दावणीला बांधला. तो सोडवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलं. 2.5 वर्ष माझ्यावर आरोप, तुम्ही तर ऐकत आहे, टीव्ही मध्ये बघता वाचता, मी कधी त्या आरोपाला कधी आरोपाने उत्तर दिलं नाही. रोज आताही चालू आहे. आताही जे गेले ते गद्दार, जे गेले तो कचरा. अरे का जात आहेत लोक? एवढं कधी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणार की नाही? पण एक माणूस बरोबर शेकडो हजारो लाखो माणसं चुकीची, असं कधी होऊ शकतं? आणि म्हणून मी जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठी केलं, शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी केलं, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केलं. आणि त्याचं उत्तर जनतेने, जसं मगाशी म्हणाले की जनतेने आपल्याला स्वीकारले, आपल्याला आशीर्वाद दिले. आपण विधानसभेत 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. आणि जे आरोप करतात ते 100 जागा लढवून 20 जागा जिंकल्या. त्या आपल्या चुकीमुळे अजून 7-8 जागा आपल्या पडल्या. म्हणजे लोकांनी, जनतेने आपल्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलंय. बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून या राज्यामध्ये विकासाचं आपल्याला राजकारण करायचं आहे. आणि म्हणून विकास सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे? अरे आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला. आणि म्हणून ते करायचं आहे. आम्ही सुरुवात केली आहे. आज मी सांगतो की 2.5 वर्षात शेतकऱ्यांना 16,000 कोटी रुपये आपण अतिवृष्टी अवकाळीचे दिले, 45,000 कोटी रुपयाच्या योजना दिल्या, शेतकरी सन्मान योजना, 1 रुपयात पीक विमा योजना, कितीतरी योजना दिल्या. आज अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवायचे, परंतु आपल्याला एकच आपला अजेंडा, खुर्ची अजेंडा नाही आहे. ज्याने तुम्हाला खुर्चीवर बसवलंय त्या माणसांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, हे सोडवण्याचा अजेंडा आमचा आहे, खुर्ची मिळवण्याचा नाही आहे. आणि म्हणून पद वर खाली होतात, परंतु मला आनंद आहे, समाधान याच्यात आहे की माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत करोडो, त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला मिळाली, ही सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि त्यामुळे पदाची लालसा, सत्तेचा मोह न ठेवता आपण काम करतोय.
आणि म्हणूनच मला आठवतं की काल मी परवा गेलो पहलगाम श्रीनगरमध्ये, त्या ठिकाणी पहिल्यांदा फोनवरून मला म्हणजे श्रीकांतने माणसं पाठवली होती अगोदर, ते मला ग्रुपशी फोनवर बोलणं करून देत होते, त्यांच्याशी बोलत होतो, पण त्यांच्या मनामध्ये भीती होती, एक पॅनिक झाले होते, लवकर त्यांना वापस यायचं होतं. मग मला काय, तुम्हाला माहित आहे, मग इर्षावाडी का कोल्हापूर का सोलापूर का काय, मग केरळ असेल उत्तराखंड असेल, मी कशाला थांबतोय, मी डायरेक्ट विमान पकडलं आणि पोचलो तिकडे. आणि लोकांनी मला जेव्हा बघितलं, मला छोटी मुलं होती, छोटी माझ्या लाडक्या बहिणी होत्या, बोलल्या आत्ता आम्ही घरी सुखरूप पोचणार, ही आम्हाला खात्री झाली आहे. हा विश्वास आहे, हा लोकांमध्ये कोण जात आहे अशा परिस्थितीमध्ये. पण माझं काय, माझा ते चैन मला पडला नाही, माझं मन अस्वस्थ होतं. आणि मग आपण 5 विमानं, खाजगी 5 विमानं आपण केली आणि त्यातून माणसांना तिथे मुंबईला आणलं. हे जेव्हा आपण संकटात लोक असतात त्यावेळेस आपण त्यांना मदत नाही करणार तर कधी करणार. आणि म्हणजे परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना मी धीर देत होतो, परंतु तिथं गेल्यानंतर मी पाहिलं की तिथली परिस्थिती अतिशय भयानक होती. आणि म्हणून जेव्हा संकट येतं, आपत्ती येते, आपदा येते, बाळासाहेब सांगायचे संकट काळातच उभं राहायचं असतं. कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो, हे बाळासाहेब सांगायचे. आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. का योजना पूर्वी नव्हत्या का, लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, होतं सगळं, पण रोज कटकट तिकडे कलेक्टर कचेरी तहसीलदारमध्ये पेपर बनवा, हे बनवा, ते बनवा, कटकट नको म्हणून माणसं तो लाभ सोडून द्यायचे. मग आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो डायरेक्ट जागेवर. मग तो ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, ड्रोन असेल, हार्वेस्टर असेल, अगदी घराची किल्ली असेल, अगदी दाखला असेल, इथून सगळे 5 कोटी लोकांना त्याचा लाभ झाला. शासन आपल्या दारी. ही साधी गोष्ट नाहीये, ही साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून लाडक्या बहीण योजना वगैरे यामुळे विरोधकांना सापडा सुपडा साप झाला. 40 झाले. आणि म्हणून जो विश्वास जो आपल्या जनतेने दाखवलाय त्याला विश्वासाला आपण सार्थ करायचं. आता मारुती, बजरंग बलीची ताकद ठेवणारा मारुती ताकद इथं आहे, हे तुमच्या विश्वास ठेवून इथं आलेले आहेत, हे साधं सुद्धा नाही आहे. आणि म्हणून पदाधिकारी तुमचे 65 सरपंच आहेत यामध्ये आलेले, बरोबर. आणि बाकी काय तिकडे राहिलेले, पण दुसरा टप्पा करायचा आहे 9 ऑगस्टला नक्कीच आपल्याला मोठा कार्यक्रम करू आपण. आणि म्हणून तुमचं म्हाळुंगे गावाच्या पुनर्वसनाचा जो विषय आहे त्याला आपण हात घालू. आपल्याला नेटवर्क नाही, मी मगाशी अमोलला बोललो, आपण खाजगी कंपन्यांशी बोलू. पाण्याचं जे आहे, जलसंधारण विभाग आपल्याकडे आहे, त्याच्यातून आपल्याला पाण्याच्या योजना आपल्याला करता येतील. आपल्या पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातून आपल्याला करता येईल. आणि जलसंपदा विभागातून विखे पाटलांकडेच आहे, आपल्याला तेही करता येईल. कॅनॉल आहे आणि इतर जे काही रस्ते वगैरे आहेत, सर्वसामान्य माणसाला दिवाबत्ती, पाणी, रस्ते हे आपल्याला दिलं पाहिजे. आणि मग हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे की माझ्याकडे एकदा कुठलाही विषय आल्यानंतर त्याला आपल्याला तडीच न्यायचा असतो, त्याला सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना आपली असते. आणि म्हणजे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपलं सरकार स्थापन झालं आहे. आणि म्हणून आपली टीम जी आहे ही टीम काम करते आहे. आणि म्हणून काळजी करू नका. आणि ह्या तुमच्या ज्या काही जे समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्याची आपण बैठक घेऊ. आणि जो काय तुम्ही मगाशी एक पत्र दिलं ते आता मी जाहीर बोलत नाही, परंतु तो तुमची अडचण मी नक्की दूर करेन. आणि काम तुम्ही संघटन वाढवणं, पक्ष वाढवणं हे जे आहे, माजी आमदार दुगड हा तेच बोललो मी, ते त्यांचं नाव राहिलं मला. आणि म्हणून तुम्हाला
अगदी मोकळ्या वातावरणामध्ये एवढे लोक तुम्ही आलेत. अरे बाबा, आता तिकडे त्यांची काय परिस्थिती असेल, विरोधकांची काय परिस्थिती असेल. आणि आता तुमचा दुसरा टप्पा अजून बाकी आहे, म्हणजे सुपडा सापच आहे. आणि म्हणून डॉक्टर जे बी भोर, तुमचं नावाप्रमाणे बरोबर मोठं ऑपरेशन आपण केलेलं आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि सगळे जे लोक आलेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. हा एकनाथ शिंदे काम करणारा कार्यकर्ता आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, कालही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि त्यामुळे काम करणारा कार्यकर्ता हा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहतो. आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो, जे आपले पदाधिकारी, जे आपले नेते लोक आहेत, हे सर्वसामान्य कार्यकर्ते जेव्हा आपल्या पक्ष मोठा करतात, आपल्या नेत्याला आमदार करतात, खासदार करतात, मंत्री करतात, सगळं मुख्यमंत्री करतात, काय काय करतात. आणि पण मग जेव्हा तो कार्यकर्ता जेव्हा संकटात असतो, अडचणीत असतो, त्यावेळेस मात्र आपण त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे खंबीरपणे. एवढीच अपेक्षा त्या कार्यकर्त्याची असते. तेव्हाच कार्यकर्ता आपल्या पाठीशी जीवाला जीव द्यायला तयार असतो. आणि म्हणून हे आपण पथ्य पाळलं तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ता जो आहे, हा कार्यकर्ता पक्षासाठी, शिवसेनेसाठी कधीही कुठलंही आपलं काम बाजूला ठेवून या ठिकाणी आपल्या सोबत राहील, अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि बाकी अमोल तर तिकडे बाजूला आहे तुम्हाला मदत करायला, आणि बाकी सगळे डॉक्टर आहेत. तुम्हाला डायरेक्ट यांना तर मी भेटलोच पाहिजे, नाही तर मला इंजेक्शन देणार नाही ते. त्यामुळे ते तुमचे थेट संपर्क आहे. आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि सगळ्यांनी शांतपणे इथं भोजन करायचं आहे, स्नेह भोजन करायचं, आणि मग आपापल्या गाडीत बसून सुरक्षितपणे आपल्या गावाकडे जायचं, एवढीच विनंती करतो. आणि मगाशी जसं मारुतीने सांगितलं, आपल्याला पुढं आता विधानसभा जिंकली आपण, आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, नगरपंचायती, पंचायत समित्या, ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत तिकडे पण भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे. गावागावात शिवसेना, गावागावात शिवसेना न्यायची आहे, घराघरात शिवसेना न्यायची आहे, लोकांच्या मनामध्ये शिवसेना न्यायची आहे आणि भगवा झेंडा फडकवायचा आहे. एवढीच विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर कृपया गर्दी करू नका. या ठिकाणी भोजन व्यवस्था आहे. महिला, ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, त्यांना कृपया पहिलं भोजन होऊ दे. फिनोलेक्स पाईप्स, पिढ्या बदलतील पाईप नाही. स्मशानभूमीत लाकडं उचलण्यासाठी लहान मुलांना जुंपलं. डोंबिवलीच्या स्मशानभूमीमधील ठेकेदाराचा हा प्रताप आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संबंधित ठेकेदाराचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची मागणी होते आहे. अतिशय दुर्दैवी आणि अतिशय चीड आणणारी ही गोष्ट निदर्शनास आलेली आहे. मी पालिका आयुक्तांना तात्काळ विनंती करतो की आपण या जे ठेकेदार आणि जे लोकांनी ह्या लहान मुलांना काम करण्यासाठी लावलं होतं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. प्रशासनाला माझी तात्काळ विनंती आहे की हे सगळं थांबलं नसेल तर या कॉन्ट्रॅक्टरवरती कठोर कारवाई महापालिकेच्या माध्यमातून झाली पाहिजे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा TV9 मराठी. TV9 मराठी, एकमेव. महाराष्ट्रातील जवळपास 100पेक्षा अधिक पर्यटक भूस्खलन आणि हिमस्खलनामुळे सिक्कीममध्ये अडकले. तर या लोकांच्या रेस्क्यूसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू. सिक्कीम सरकार आणि प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू. वेळ आली एकत्र येण्याची. ठाकरे गटाकडून फेसबुक पोस्ट. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे पोस्टला महत्त्व.
राज्यातील धर्मादायसह सर्व खासगी रुग्णालयांचे नियम अधिक कठोर करणार. रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करणं बंधनकारक करणारी नो डिनायल पॉलिसी आणणार. अजित पवारांची घोषणा. मुंबई पोलिसांकडून एनआयए कोठडीतील तहबूर राणाची चौकशी. सूत्रांची माहिती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिल्लीत जाऊन चौकशी केली. राणानं चौकशी दरम्यान उडवाउडवीची उत्तरं दिल्याची सूत्रांची माहिती. मुंबई विमानतळ परिसरातील शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित. फनेल झोनमध्ये विमान उड्डाणाला अडथळा ठरणाऱ्या वास्तू आणि बांधकामांच्या DGCAच्या यादीत पुतळ्याचा समावेश. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण. मात्र 1 मे रोजीचं उद्घाटन काही कारणानं पूर्ण ढकललं. पुतळा शिल्पकार अनिल सुतार यांची माहिती. शरद पवारांनी मतांच्या लांगुलचालनासाठी राजकारण करू नये. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. धर्म विचारून हल्ला झाल्याबद्दल सत्य माहिती नसल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंचा निशाणा. मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर विद्याविहार ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर, तर हार्बरवर CSMT ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान अपडाऊन मार्गावर उद्या ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 35 तासांचा मेगा ब्लॉक. कांदिवली बोरिवली दरम्यान गटर बसवण्यासाठी आज दुपारपासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक. 160हून अधिक लोकल फेऱ्या रद्द. अंधेरीचा गोखले पूल लवकरच सुरू होणार. पुलाचं बांधकाम 100% पूर्ण. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता. बेस्टच्या भाडेवाढीसाठी आग्रह. स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. बेस्ट